चालू आहे, नोट चालले. अच्छा, तो गाईज आज आपण पालघर जिल्ह्यामध्ये विरार जवळ असलेल्या अर्नाळा बेटावर आलेलो आहोत. हे भौगोलिक दृष्टीने अरेबियन सी मध्ये आहे. वैतरणा नदी जिथे एक्झॅक्टली समुद्राला येऊन मिळते त्या जंक्शन पॉइंटवर अर्नाळ्याच्या बेटावर हा अर्नाळा किल्ला आहे. आता हा जो किल्ला तुम्हाला दिसतोय तो प्रत्यक्षामध्ये मराठ्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलेला किल्ला आहे 1737 साली. याच्या आधी इथे म्हणजे याचा इतिहास तसा फार जुना आहे. गुजरातचा सुलतान होते बेगडा, त्यांच्या काळामध्ये म्हणजे 16व्या शतकात 1530 सालच्या आसपास इथे एक लाकडी गडी होती. मेढेकोट म्हणतात त्याला, मराठी भाषेत जुन्या भाषेमध्ये मेढेकोट म्हणतात. लाकडाची तटबंदी असलेली गडी होती. जेव्हा 1498 साली वास्को डी गामा पोर्चुगलवरून निघून केरळला आलेला कालिकत बंदरात, आणि त्याच्यानंतर त्यांनी 1510 सालच्या आसपास गोव्यावर कब्जा केला. आणि तिथून पुढच्या राज्य विस्तारासाठी पोर्चुगीज लोक जेव्हा गोवा सोडून उत्तरेकडे सरकले तेव्हा 1530 सालच्या आसपास पोर्तुगीजांनी वसई प्रांत, म्हणजे आज आपण जो पालघर जिल्ह्याचा वसई तालुका आहे आणि पालघर तालुका आहे आणि तलासरी हे 3 तालुके, सागरी प्रदेश, ते सागरी प्रदेश जिंकून घेतले. तेव्हा सुद्धा त्यांनी या लाकडी मेढेकोटाचं महत्त्व जाणून इथे शिबंदी ठेवलेली. थोडासा सैन्य फौजफाटा असायचा इथे. आणि त्याच्यानंतर खूप पुढे म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात पण शिवाजी महाराजांच्या कार्यबाहुल्यामुळे म्हणजे ते इतके बिझी होते त्यांना कधी इथे यायला मिळालं नाही. पण इथे ओव्हरऑल जे धार्मिक अत्याचार व्हायचे पोर्चुगीजांचे त्यांच्यापासून वाचवण्यासाठी भिवंडीजवळ अणजूर नावाचं गाव आहे. तिकडे गंगाजी नाईक नावाचे एक होते व्यक्ती. ते जवळजवळ 6 वर्ष बाजीराव पेशव्यांशी फॉलोअप करत होते. की त्यांच्या पत्रात उल्लेख आहे की आम्ही आता भ्रष्ट झालो, आता नष्ट व्हायची वेळ आली आहे. फिरंगियांचा धर्मच्छल इतका वाढला आहे की आम्ही आता नष्ट होऊ, तरी बहुत प्रकारे येऊन आम्हाला वाचवावे आणि इथे महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म त्यांचा उल्लेख हिंदू धर्माशी आहे. तर पण ॲक्च्युली बाजीरावांना सुद्धा उत्तरेतल्या मोठ्या राजकारणापायी इकडच्या छोट्याशा प्रांताच्या गोष्टीकडे लक्ष देणं जमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी जवळ 1727, 28, 29, 30 पर्यंत फॉलोअप करत होते. 31 साली त्यांनी एक छोटी फौज पाठवली की ज्याने ठाण्याचे किल्ले किंवा सायवान म्हणून एक ठाणं आहे, सायवान जिंकून घेतलं, मनोरवर अटॅक केला. पण ती फौज कमी असल्यामुळे पूर्ण प्रदेश घेता आला नाही. नंतर 1737 साली शंकराजी केशव फडके नावाच्या सरदाराच्या हाताखाली त्यांनी 2200 फौज दिली. आणि त्याच्याबरोबर खंडोजी माणकर म्हणून अजून एक सरदार होता. त्यांनी पहिल्यांदा येऊन ठाण्याचा किल्ला जिंकला. ठाण्याचा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी वसईवर वेढा घातला. पण वसईचा मूळ कोट जे उत्तर फिरंगाण म्हणजे पोर्तुगीजांच्या राज्याचे 2 भाग होते, दक्षिण फिरंगाण जे गोवा आणि उत्तर फिरंगाण जे ठाणे जिल्ह्याचा कोस्टल एरिया, त्याचं वसई हे मुख्यालय होतं. वसईला जनरल असायचा आणि गोव्याला त्याचा बॉस व्हाईसरॉय बसायचा, गव्हर्नर जनरल. मराठी साहित्यामध्ये जनरलला जराल असा शब्द येतो. वसईचा फिरंगी जराल म्हणजे त्याला जनरल असायचा तो. जेव्हा म्हणजे त्याच्या बदल्या वगैरे व्हायच्या तेव्हा फिरंगी लोकांचा दस्तूर आहे की कोणी मोठे साहेब बदली होऊन आले किंवा गेले तर तोफांचे बार उडवावे असे वगैरे उल्लेख येतात. तर 1737 साली 400 लोक, बाजीराव भेलोसे नावाचा एक सरदार होता, फक्त 400 लोक त्याला अंताजी शंकराजी केशव फडक्यांनी दिली आणि अर्नाळा मोहिमेची जबाबदारी दिली. त्यांनी मार्च 27, 1737 ला हा किल्ला जिंकला. त्याच्यासाठी आधी जे गंगाजी नाईक अणजूरकर होते, जे या मोहिमेचे डिझायनर होते, प्लॅनर, की ज्यांनी बाजीराव पेशव्यांशी फॉलोअप करून सगळं आपल्याला हे पाहिजे असं करूया म्हणून सतत पाठपुरावा केला. त्यांनी अर्नाळ्याच्या गावास कौल दिला म्हणजे अर्नाळ्याच्या गावामधनं लोक फोडले. तर अर्नाळा हे मूळ गाव होतं. याच्या बाजूला आगाशी, बोळीन जशी छोटी छोटी गावं आजही आहेत. तर बोळीन्स गावचा जिराजी पाटील यांनी त्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला गलबते प्रोव्हाइड करू, कारण का अर्नाळा हे बेटावर आहे, तुम्हाला जर मेन लँडवरून फौज आणायची तर गलबतं लागणार. तर त्याच्यासाठी त्यांनी अटी घातल्या की बाबा जर तुम्ही किल्ला फत्ते केला तर मला बोळींज आणि आगाशी गावामध्ये येणाऱ्या त्या काळी ती बंदरं होती, खाडीचा एक छोटा फाटा तिथपर्यंत जायचा. बोळींज आणि आगाशी बंदरामध्ये येणाऱ्या मालाचा प्रतिखंडी 1 चवल म्हणजे 4 आणे
उत्पन्न माझ्या नावे असावं. जहागिरी टाईप. पेशवाने वतन जहागिरी टाईप. ते मान्यही केलेले. आणि नंतर त्यांनी हे काम करण्यासाठी गोविंदजी कासार नावाची एक व्यक्ती शोधून काढलेली. त्यांनी या जिराजी पाटलाशी संधान बांधले. एके दिवशी रात्री 26 तारखेच्या रात्री गलबते घेऊन तो इथे आला. इकडे पोर्तुगीज खूप बेसावत होते. त्यांनी अचानक हमला केला आणि एकही सैनिकाला म्हणजे याच्यात मृत्यू नाही आला लढाईमध्ये. बेसावत छापा घातला, किल्ला कब्जा घेत. आणि शंकराजी केशव फडके 18 एप्रिलच्या सुमारास चिमाजी अप्पा साहेब पेशव्यांना पुण्याला पत्र पाठवून देतात की अर्नाळा ही बहुत थोर जागा फिरंगाण प्रांती आहे. वैतरणीची खाडी बहुत खोल आहे. मांडवी पावे तो गलबते जातात. म्हणजे इथे मांडवी गाव आहे, तिथपर्यंत आत म्हणजे जवळजवळ 17-18 किलोमीटर समुद्रापासून आत गलबते जाऊ शकतात एवढी खोल आहे. आणि बहुत मोक्याची जागा बळावली. उत्तरे वसईच्या उत्तरेस प्रतिवसई निर्माण करता येणे आहे. तरी 1000 लोकांची भरती सिबंदी करून इथे ठाणे मौजूद गोळा करून ठेवावे असे पत्रात उल्लेख आहे. तर या शंकराजी केशव फडक्यांनी इथे जो बाजीराव भेलोसे ज्यांना हे जिंकण्याची जबाबदारी दिलेली ते इकडचे पहिले किल्लेदार बनले. आणि आता जर तुम्ही बघाल तर इथे बाजीराव अमात्य तुम्हाला एक शिलालेख दिसेल. तू झूम करून बघता आलं तर बघतो. तो जो शिलालेख आहे तो बेसिकली त्या जो आहे आपला शंकराजी केशव फडके जे या मोहिमेचे मुख्य होते त्यांनी हा किल्ला वसवल्याची तारीख आणि माहिती त्या तिथे कोड्याच्या स्वरूपात दिलेली. एक कोडं घातलेलं आहे म्हणजे जो हुशार माणूस असेल त्याला ते पटकन कळेल. तर ऍक्च्युली मला हा बाय हार्ट नाही पण मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो की तिथे काय लिहिलंय. तिथे लिहिलं आहे बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञा पिले शंकरा. बाजीराव अमात्य पंतप्रधान, मुख्य सुमती मुख्य पंतप्रधान आज्ञा पिले शंकरा जो शंकराजी केशव फडके. पाश्चात्यासी वधुनी सिंधू उदरे बांधा त्वरे जंजिरा. पाश्चात्य म्हणजे फिरंगी पोर्चुगीज. त्यांची वधुनी सिंधू उदरे म्हणजे समुद्राच्या पोटात बांधा त्वरे जंजिरा पटापट जंजिरा म्हणजे बेटावरचा जलदुर्ग बांधा. अर्नाळा जलदुर्ग चिंतुनी मनी बाजी तुळाजी सुता. हा जो बाजीराव भेलोसे जो पहिला किल्लेदार त्यांनी हा किल्ला प्लॅन केला. मनी चिंतुनी बाजी तुळाजी सुता म्हणजे तुळाजीचा मुलगा जो बाजीराव भेलोसे त्यांनी हा किल्ला बांधलाय. शिल्पज्ञ दृढ शौर्य जाणून तया दुर्गासी संस्थापिता. त्यांनी कारागीर वगैरे जमवून या किल्ल्याची स्थापना केली. अंक बाण रसचंद्र शकाते ज्येष्ठ पिंगळ सिंधेतू दिनाते. आता हे इथे कोड आहे. अंक बाण रसचंद्र शकाते म्हणजे हे त्यांनी शक दिलाय शालिवाहनाचा शक. आता हा उलटा वाचत जायचा. अंक बाण चंद्र आणि अंक बाण रसचंद्र. तर चंद्र किती असतो 1, रस किती असतात 6 रस असतात. बाण 5 आणि अंक 9 असतात 1 ते 9. हे साल तयार होतं 1659 म्हणजे चंद्र 1 रस 6 बाण 5 आणि अंक 9. हे इसवी सनाचं शक नाहीये, हे शालिवाहनाचं शक आहे 1659. तर 1659 मध्ये जर आपण 78 वर्ष ऍड केली तर आपल्याला इसवी सनाचा शक मिळतो जो 1737 येतो. आणि ज्येष्ठ पिंगळ सिंधू दिनाते पंचमी ध्रुव सुपुष्य ही जेव्हा यशवंत बुरुज करी तेव्हा. हे त्याचं आपली हिंदू तिथी दिली आहे ज्येष्ठ पिंगळ शनिवारी. आणि पंचमी ध्रुव सुपुष्य ही जेव्हा ही ते आपली जी पंचमी ध्रुव जे तिथी असते ते दिलंय. आणि यशवंत बुरुज करी तेव्हा म्हणजे हा किल्ला आहे. आणि या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे आपण पुढे बघू. यशवंत बुरुज म्हणतात तो एक सुट्टा बुरुज आहे पुढे बघितलं त्या साईडला. तो आपण जाऊया तेव्हा आपण बघू. तर आता आपण किल्ल्याची व्हिजिट करायला आज जाऊया. थँक्यू. आपण किल्ल्याच्या देवडीमध्ये आलेलो आहोत. इथे अजून एक वास्तुशास्त्राचं वैशिष्ट्य म्हणता येईल. जर तुम्ही सगळ्यांनी वर बघितलं तर तुम्हाला वर इथे घुमट दिसेल. म्हणजे मराठी वास्तुशास्त्रामध्ये किल्ल्याच्या दाराला घुमट नसतो. हा एकच मेव किल्ला असा आहे किंवा माझ्या तरी लक्षात असून अजून कुठल्याच किल्ला नाही तिथे दाराला घुमट आहे. आणि 1737 साली बांधल्यापासून या किल्ल्याचं कधीच रिकन्स्ट्रक्शन झालं नाही. आणि सध्या मी आणि माझे मित्र जिथे बसलोय या गोवड्यावर तुम्हाला आता इथे सामान ठेवण्याचे नक्षीदार
लोकांनी अचानक हमला करता येईल, कारण की इथून जे मेन डोर मधनं लोक येतात त्यांना इथे समोर तर भिंत दिसते आणि एंट्रन्स मेन इथे आहे. तर त्यांच्या कल्पनेबाहेर तिथेही एक दरवाजा ठेवला कटा की तिथून आपल्याला बाण किंवा बंदुकाने हमला करून इकडे अटॅक करून आलेल्या सैनिकांवर अचानक वार करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपण इथून जो मार्ग जातोय त्या मार्गाने आत गेलं तर अजूनही तुम्हाला दिसायला भक्कम आहे. तिथे तुम्ही चुन्याचा मधला जोड वगैरे बघू शकता. आणि हा भक्कम मार्ग इथून जो मगाशी मी तुम्हाला दाखवलं की इथून बाणाने किंवा बंदुकाने दारावर मारा करता येतो, इथे उघडतो. किल्ल्याची तटबंदीवरून पूर्ण फेरी मारूया. तुम्ही बघत असाल की आता आपण किल्ल्याच्या दाराच्या बुरुजांवरून कोपऱ्याच्या बुरुजांकडे जाऊ शकतो. हा किल्ल्याला 4 कोपऱ्यात 4 बुरुज, मध्ये एक दाराचे 2 बुरुज आणि इथे पुढे अजून एक खासियत आहे की आता आपण जाता जाता बघूया की किल्ल्याच्या बुरुजात एक दरवाजा आहे. हेही एक फार रेअर वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाकीच्या किल्ल्यात पण आहेत अशी, पण फार रेअर वैशिष्ट्य आहे. ते आता आपण जाता जाता बघूया. कोळंबी आली बघ. तुम्हाला हे दिसतंय, ही तोफ ठेवायची जागा आहे. इथून तोफेचा मारा व्हायचा. जर तुम्ही जरा जवळ येऊन बघितला तर तुम्हाला इथून आपली या किल्ल्याची भव्य तटबंदी आणि याची उंची लक्षात येईल. आणि ही तुम्ही म्हणाल की आपल्या भिंतीकडे ही तोफ ठेवायची जागा काय, तर याच्या पाठी उद्देश असा आहे की इन केस जर शत्रू सैन्य फारच जवळ आलं आणि ह्या भिंतीला बिलगलं एकदम, तर जे भिंतीवर उभे असतात पहारेकरी त्यांना खालचे सैनिक दिसत नाहीत, मात्र इथे आहेत त्यांना इथून जे खालती लपतेत किंवा खालती शिडी लावायचा प्रयत्न करतात ते सैनिक टिपून मारता येतात. म्हणजे बुरुजाचं काम महत्वाचं हेच असतं की बुरुज तटबंदीच्या बाहेर या कारणासाठी काढतात की इथे असलेल्या लोकांना 360 डिग्री मारा करता येतो. कारण का अशीच खिडकी तुम्ही जर बघत असाल की तुम्हाला सगळीकडे फिरून पूर्ण दिसते आणि हे भिंतीच्या पूर्ण बाहेर आलेलं आहे. त्या भिंतीच्या बाहेर आल्यामुळे त्यांना भिंतीच्या एकदम बिलगून असलेल्या लोकांनाही मार करता येतो. त्याचप्रमाणे ही तोफ ठेवायची जागा आहे. आता तुम्ही बघाल इथे बंदुका ठेवायची जागा आहे आणि ह्या प्रत्येक बंदुकीच्या याला जंग्या म्हणतात. कोण वेगळा आहे, हा कोण एकदम खाली आहे, हा कोण थोडा वर आहे, हा कोण एकदम खाली आहे, हा कोण थोडा वर आहे, परत हा कोण एक्स्ट्रीम खाली आहे. म्हणजे प्रत्येक जो जंगी आहे याच्यामध्ये तुम्हाला विविधता दिसते. आणि ही या नॉर्मल जंगी आहेत. या ऑलमोस्ट सगळ्या किल्ल्यात येतात. ही वैशिष्ट्यपूर्ण जंगी आहे. याला एकाच जंगीला 3 कोण दिलेले आहेत. तुम्ही बघितलं तर ह्या एकाच जंगीला 3 कोण दिलेले आहेत. तुम्हाला एकाच माणसाला 3 ठिकाणी म्हणजे 3 वेळेला 3 वेगवेगळे कोण साधून मार करता येतो. आणि याचं संरक्षण बघा किती आहे. याचं फक्त बंदूक ठेवायची जागा आहे. समोरून जो किल्ल्यावर मार करतो त्याला दिसणार पण नाही इथे बंदूक चालवणारा व्यक्ती कोण आहे. म्हणजे किती संरक्षण आहे याला. आणि याला फार पहिल्यांदी इथे लाकडी वासे ठेवायची जागा आहे. याला छप्पर होतं, खपरेल कौलं घालून छप्पर असायचं. आता कालौघात सगळं वासे बिसे गेले, छप्पर बिप्पर उडालंय, पण त्या काळी सैनिकांना ऊन लागू नये म्हणून पण काळजी घेतली जायची. मी मगाशी सांगितलं की बुरुजावरही कौलं असायची आणि वासे असायची. त्याचा एक थोडासा भाग इथे समोरच्या बुरुजावर उरलाय बघा, त्याला खपरेली कौलं म्हणतात. म्हणजे अर्थात त्या बुरुजाला पूर्ण छप्पर नाहीये, पण इतिहास प्रेमींना लक्षात यावं याच्यासाठी सुदैवाने एक ओळ कौलं उरली आहेत. तो ह्या किल्ल्याचा गणेश बुरुज आहे आणि त्या बुरुजामध्ये खालती दार आहे. तर आता आपण तिकडे जाऊन बघूया की ते वास्तुविशेष कसं आहे. खाली या किल्ल्याचा एक दुसरा दरवाजा आहे, तिथे जाऊया. हे पण एक वैशिष्ट्य आहे वास्तुशास्त्राचं की बुरुजामध्ये खाली दरवाजा आहे आणि वरच्या बाजूने खालती जायला बुरुजातनं अंतर्गत भागातनं रस्ता आहे. तर आता आपण इथून खाली जाऊया.
आत आपण जर चक्राकार जिन्यातनं आलो, आता जिना गुजरातनं खाली येणारा फार रेअरली अवेलेबल असतो. ह्या चक्राकार जिन्याचा दुहेरी फायदा आहे की जर इन केस आक्रमण झालं आणि इथून शत्रू आत आला तर तो वरही जायचा प्रयत्न करणार आणि अंधारामध्ये चक्राकार जिन्यामध्ये गोंधळून तिथे मारामारी करून आसानीने शत्रूला हरवता येतो. त्याचप्रमाणे ह्या किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की इथून जो दरवाजा आत येतो त्याला शत्रूला इझिली पटकन एंट्री मिळत नाही म्हणून इथे 90 अंशात काटकोन करून मेन एंट्रन्स ठेवलेला आहे. आणि इथेही बंदूकधारी सैनिक उभे करून जर इन केस दरवाजा हा मोडू शकला शत्रू तर इथून फायर करून रोखता येतो. त्याचप्रमाणे याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, बुर्जात खाली दोन ठेवायला जागा आणि याच्याशिवाय हा जो मेन एंट्रन्स आहे तो तटबंदीला लगत करून मारला आहे. नॉर्मली किल्ल्याचा जर तुम्ही या किल्ल्याचा मुख्य दरवाजा बघितला तो तटबंदीत आडवा आहे की जो सहज समोरून दिसतो, पण हा दरवाजा एकदम तटबंदीच्या जवळ आल्याशिवाय दिसत नाही, बाहेरून आलेला हा दरवाजा दिसत नाही. हे वैशिष्ट्य आहे. परत या किल्ल्यामध्ये आतमध्ये इथे आपल्या धर्माची शुभचिन्ह म्हणजे कमळं कोरलेली आहे. तुम्हाला चारी बाजूला कमळं दिसतील, तिथेही कमळं आहेत. जी लक्ष्मीची शुभचिन्ह म्हणतात. या किल्ल्याच्या दारात चिन्ह आहे जसं की समई, फुलं, तुळस अशी चिन्ह आहेत. इथेही वर तुम्हाला कमळाची चिन्ह दिसतील जे वैभवाचं प्रतीक आहे. आणि फायनली या दारात पण इथे व्याल कोरलेले आहेत दोन, जे शौर्याचं आणि ताकदीचं प्रतीक आहे. आणि मगाशी उल्लेख केलेली जी खपरेली कौल आहेत ती इथे वर दिसतात. गणेश दरवाज्यातनं जेव्हा आपण किल्ल्याच्या आत एंट्री करतो तेव्हा तुम्हाला दिसेल की तुम्ही ही भिंत बघा, एकदम प्लेन आहे, बरोबर चुन्याच्या कामाने मडवून काढलेली, दगड एकदम प्रॉपर तासून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघताना सुरुवात केली तुम्हाला ते खड्डे पडलेले दिसतील आणि हे खड्डे इथे या साईडने वाढत जाऊन इथे पूर्ण भिंतीचीच पूर्ण वाट लागलेली दिसेल. आता तुम्ही विचार केला हे असं का आहे, तर 1818 साली जेव्हा इंग्रजांनी इथे शेवटचा हमला केलेला तेव्हा त्या 1818 पर्यंत तोफांच्या आर्टिलरी शास्त्रामध्ये खूप प्रगती झालेली आणि लांब पल्ल्याच्या तोफा अवेलेबल होत्या. त्या अर्नाळ्याच्या बेटाच्याही पलीकडे खूप दूर अरबी समुद्रात इंग्रज जहाजं होती आणि त्यांनी अशा आकाशाच्या दिशेने तिरक्या तोफा लावतात. जर आज कारगिलचं युद्ध तुम्ही बघितलं असेल तिथे बफोर्स गन पण अशा लावतात आणि जवळजवळ बफोर्स गन तर 34 किलोमीटर मारा करते. त्या काळी एनफिल्ड गन असायच्या, जी आता बुलेट आहे, त्याची ओरिजिनल एनफिल्ड जी तोफांची कंपनी होती त्यांनीही जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर लांबीच्या पल्ल्याच्या तोफा होत्या. त्यांनी सेम जशा अशा आकाशाच्या दिशेने तोफांचा तोंड करून अंदाजा घेऊन त्याचा गोळा कुठे पडेल, ज्याला नॅव्हिगेशनच्या साह्याने, मॅपिंगच्या साह्याने, त्या काळात इंग्रजांची खूपच प्रगती झालेली, त्या तुलनेने मराठी साम्राज्याच्या फौजांकडे तेवढं तंत्रज्ञान नव्हतं. तर तशा त्यांनी तोफगोळ्यांचे मारे केले आणि त्या तोफगोळ्यांच्या माऱ्याने ही पूर्ण भिंत ध्वस्त झालेली. भलेही किल्ल्याच्या आतल्या बाजूने असेल तरी पण बेटाच्या त्या बाजूने आलेला गोळा असा तिरक्या साईडने आकाशातनं येऊन इथे पडलेला आहे. त्याच्यामुळे या भिंतीची त्या बाजूच्या जिन्यांची तुम्हाला पूर्ण वाट लागलेली दिसेल. पण याही अवस्थेत आता 1818च्या पुढे आपण जवळजवळ 2017 मध्ये आहोत, 200 वर्ष होत आली, तरीही तोफगोळ्यांचा मारा झेलून ही फारच अजून ताकदवानपणे उभी आहे. किल्ल्याच्या एका कोपऱ्याच्या बुरुजात आलेलो. या बुरुजाचं वैशिष्ट्य तुम्ही बघू शकाल, इथे वर तुम्हाला एक्झॉस्ट दिसतोय. आता तुम्ही विचार कराल हे काय असू शकतं, हा भाग असा पाठीचा आलेला आहे. तर आपण मागच्या बुरुजाच्या वर गेलेलो, तिथे तुम्हाला आत पहारेकरांच्या चौकीच्या जागा दिसलेल्या. तशीच या बुरुजाला पण वर आहे आणि या बुरुजाला त्या चौकीची जागेच्या आतमध्ये लोक घुसमटू नये म्हणून पाठवून एक्झॉस्ट दिलाय आणि जास्ती जागा स्टोअर करता यावी म्हणून याचा आकार असा आतमध्ये स्टेडियम सारखा, स्टेडियम मध्ये जसे प्रेक्षकांना बसायची जागा असते तसा केलेला आहे. याच्याशिवाय या बुरुजाचं वैशिष्ट्य म्हणजे या बुरुजामध्ये आतमध्ये खाली गोदाम आहे, जिथे आता आपण जाऊन बघूया. इथे सध्या म्हणजे थोडा अंधार असेल, कधी कधी जीवजंतू असण्याची शक्यता आहे, म्हणजे जे बाकीचे लोक असेल त्यांनी धाडस करू नये असा माझा सल्ला आहे. पण जस्ट आपल्या प्रेक्षकांना वगैरे सगळ्यांना बघण्यासाठी म्हणून आपण जात आहोत आतमध्ये.
हे ह्या बुरुजातलं गोदाम आहे आणि तुम्ही जर वर बघाल तर तुम्हाला हे चुन्याने लिंपलेलं याचं छत दिसतं. त्याचा चुना आजही ओरिजिनल तोच आहे आणि इथे फारशा घडीव दगडांची गरज नसल्यामुळे बघा तुम्ही नॉर्मल तासलेले गोटे बसवलेले आहेत. पण हे जे तुम्ही पाया बघितला याचा, तर या पायाचे दगड बघा किती मजबूत आहेत. हे प्रॉपर तासलेले घडीव दगड आहेत आणि ते चुन्यात मडवून मूळ भिंत बांधली आहे. पण भिंतीचं जे छत आहे त्या छतात साधे दगड वापरले. हे तुम्हाला दुर्गशास्त्राचे विविधता याच्यात दिसू शकते. मराठी दुर्गशास्त्र किती प्रगत होतं आणि जिथे कॉस्ट कटिंग करायची तिथे कॉस्ट कटिंग, जिथे योग्य जरूरत आहे, जिथे तटाची मूळ भिंत आहे तिथे प्रॉपर तासलेले घडीव दगड वापरून हे या किल्ल्याची विशेषता आहे. हा किल्ला खूप नवीन म्हणजे 1737 साली बांधल्यामुळे ही सगळी तुम्हाला वैशिष्ट्य जी आहे ती प्रॉपर दिसू शकतात. तर आता आपण पुढे जाऊया. शंकराचं मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे या किल्ल्यातला जो पाण्याचा साठा आहे, गोडे पाण्याचा साठा, तो ही अष्टकोनी विहीर आहे. तुम्ही बघत असाल या विहिरीला पाण्याच्या लेवलपर्यंत जायला पायऱ्या आहेत. त्याचप्रमाणे या विहिरीतला जेव्हा गाळ काढला तेव्हा ह्या ज्या मूर्ती तुम्हाला दिसतात, नंदी, हा छोटा नंदादीप, तिकडे 2 गणपतीच्या मूर्ती आहेत, ह्या विहिरीतनं काढलेल्या आहेत. हे तुम्ही बघू शकता आणि इथून तुम्हाला दारावरचं जे शिखर आहे म्हणजे जो घुमट आहे तो पण दिसू शकतो. त्याचबरोबर इथे किल्ल्यामध्ये तटभिंतीमध्ये गोदाम आहे. ही पण या किल्ल्याची विशेषता आहे की तटातमध्ये गोदाम आहे आणि सिमेट्री जी साधतात किल्ल्याची. आपण समोरच्या बाजूने गणेश बुरुजातनं आलो तर इथे या गणेश बुरुजासारखंच म्हणजे त्यांनी सिमेट्री करण्यासाठी दरवाजाचा आकार दिलेला आहे. आता आपण किल्ला बघून आलो. ह्या इथे किल्ल्यापासून पश्चिमेला एक सुट्टा बुरुज आहे, ज्याचं मराठ्यांनी नाव ठेवलेलं यशवंत बुरुज. आता तुम्ही म्हणाल की हा सुट्टा काय, तर हा अगेन वास्तुशास्त्राचा एक रेअरेस्ट इन द रेअर नमुना महाराष्ट्रात उरलाय. ॲक्च्युली असे खूप होते पण हा आत्ता सध्या वर्तमान स्थितीमध्ये एकच पूर्णावस्थेत उरलेला बुरुज आहे. हे ॲक्च्युली पोर्तुगीज स्ट्रक्चर आहे. आपण जे आत्तापर्यंत बघितलं ते सगळे मराठ्यांनी रिकन्स्ट्रक्ट केलेलं. पोर्तुगीजांची निशाणी एकही नाही उरली. पण हे जे हे पोर्तुगीजांचं स्ट्रक्चर आहे याला म्हणतात वास्तुशास्त्राप्रमाणे, म्हणजे जे त्याला आपण म्हणू शकतो युद्धविषयक वास्तुशास्त्र, त्याच्याप्रमाणे ह्याला म्हणतात मार्तेलो टॉवर. आता मार्तेलो टॉवर काय असते तर त्याच्यासाठी थोडा युरोपचा रेफरन्स सांगावा लागेल. फ्रान्स आणि इंग्लंडच्या मध्ये इंग्लिश चॅनल आहे आणि फ्रान्स आणि इंग्लंड म्हणजे प्रथम महायुद्धाच्या आधी खूप एकमेकांचे शत्रू होते. जवळजवळ 100 वर्ष युद्ध झालेलं त्यांच्यात. आता सेम वे फ्रान्स आणि इंग्लंड जर तुम्ही हे असं धरलं तर फ्रान्सच्या किनाऱ्यावर दर एक 10 किलोमीटर 5 किलोमीटर अंतराने अशी बुरुजांची साखळी बांधलेली आहे. तुम्ही तटबंदी अखंड देशाच्या किनाऱ्यावर तर बांधू शकत नाही, पण 5-5 किलोमीटर अंतराला असे बुरुज बांधले फ्रेंच लोकांनी. आणि कसं आहे म्हणजे इथे हल्ला झाला तर इथून तुम्ही काहीतरी सिग्नल देऊन तोफांचे बार काढून 5 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या बुरुजाला संदेश देऊ शकता. अशाप्रमाणे संदेश वन जपाजप होतं. त्याचप्रमाणे तुम्ही इथे तात्पुरता ॲटलिस्ट या भागात होणारं आक्रमण थोडा वेळ का होईना रोखू शकता. तर त्याला मार्तेलो टॉवर म्हणतात. तर तसंच मार्तेलो टॉवर ही टेक्नॉलॉजी जी आहे दुर्गविशेष आहे दुर्गशास्त्राचा, तो पोर्तुगीजांनी भारतात आणला. काही इतिहासप्रेमींना लक्षात असेल की माहीमलाही एक असा फुटका बुरुज आहे, माहीमचा फुटका बुरुज म्हणतात. असे 3 बुरुज सोपाऱ्याला होते, नाला सोपाऱ्याला, एक बंदरावर, एक गावात आणि एक नळ्याला. जेव्हा चिमाजी अप्पांनी आक्रमण केलेलं 1737ला आणि ते ऐन भरात आलं जेव्हा 1738ला फायनल हल्ला झाला, तेव्हा सोपारच्या बुरुजावर 15 तोफा हस्तगत गेल्याचा उल्लेख आहे. तर आता आपण तिकडे जाऊया आणि तिथून मी तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो. 37 साली डिसेंबर महिन्यामध्ये पेशवे दफ्तरात असा उल्लेख आहे की शंकराजी पंत फडके जे होते या वसई मोहिमेचे मुख्य, त्यांनी हा किल्ला बांधायची ऑर्डर काढली आणि त्याच्यासाठी पुण्याहून नाथा गवंडी आता त्या काळचा मराठ्यांचा एक प्रथित यश म्हणू शकतो, यशस्वी इंजिनियर तंत्रज्ञ, त्याला बोलवून घेतलेलं इथे. आणि बाजीराव भेलोसे जे या किल्ल्याचे पहिले किल्लेदार होते, त्यांच्या सहाय्याने इथे त्यांनी किल्ल्याचे पहिले बांधकाम पूर्ण केले. किल्ल्यामधल्या बुरुजांची नावं पण होती की भैरव बुरुज, बेताळ बुरुज वगैरे. तसे 2 बुरुज बांधून झाल्यावर इथे त्यांचं लक्ष तेव्हाही होतं. हा जो बुरुज आहे हा पोर्तुगीजांच्या काळापासून आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा मार्तेलो टॉवर
या युद्धशास्त्राच्या प्रकारामधला एक प्रकार आहे. तर ह्याचे प्रमाणही पेशवे दफ्तरात उपलब्ध आहे की घेरा 115 हात. घेरा 115, या काही हाताचं माप असायचं. तर घेरा याचा म्हणजे रेडियस 115 हात. याचा पाया 4 हात खोल आहे. आणि सफेली म्हणजे बुरुजावर उभं राहायची जागा ती जमिनीपासून 9 हात उंच आहे. म्हणजे जी तोफ ठेवायची जागा आहे ना, तिथे त्याचा सैनिकांना उभं राहायची जागा आहे. आणि तिथूनच बंदुका ठेवणार. तर तुम्ही म्हणाल की या बुरुजाला आपण 360 डिग्रीमध्ये फिरलो, इथं वर जायला नाहीये, मुद्दामून नाहीये. बेसिकली हा सुट्टा बुरुज आहे. याला जर शिस्तीमध्ये बाहेरून जिने बांधून ठेवले, म्हणजे आउटलेट ठेवला, तर जेव्हा याच्यावर आक्रमण होईल तेव्हा इझिली शत्रू जिन्याने, म्हणजे तुम्ही किती मारणार, जिन्याने चढता तर इझिली येतं. पण जर आपले जे सैनिक आहेत जे इथे पहाऱ्यावर असायचे, ते शिडी लावायचे, आत जायचे, शिडी काढून वर ठेवायचे. उद्या जर देव न करो इथे अटॅक झाला तर शत्रू इथे येईल, पण इथे चढताना त्यांना प्रॉब्लेम येणार. म्हणून या बुरुजाला जिने नाहीयेत. आणि या बुरुजाला जवळजवळ 12 तोफा ठेवायची भोक आहे. त्याच्यात उल्लेख होता की सफेली बांधून 12 तोफांच्या कोनाडी करावेत. आणि हा बुरुज, सुट्टा बुरुज बांधून झाल्यावर मग परत उरलेल्या किल्ल्याचं बांधकाम 1738 साली सुरू केलं. त्याच्यासाठी उल्लेख आहेत पेशवे दप्तरात की 150 खंडी चुन्याची भट्टी लावा. 1 खंडी म्हणजे 1000 किलो, इतका मोठ्या प्रमाणात चुना लागलेला. त्याचप्रमाणे दुसरा उल्लेख आहे ह्या किल्ल्यासाठी की हा किल्ला हे वसई प्रांती मजबूत ठाणे, वसईच्या उरावर दुसरी वसई जणू निर्माण झाली. हा किल्ला म्हणजे उत्तर फिरंगाणचा मुख्य जंजिरा म्हणजे मराठी इतिहासामध्ये जो मुरुडचा जंजिरा आहे त्याचं महत्त्व इतकं झालेलं की त्यांनी जलदुर्ग या अर्थी जंजिरा शब्द वापरायला सुरुवात केली. उत्तर फिरंगाण म्हणजे पोर्तुगीजांचा उत्तरेचा ठाणे पालघर जिल्ह्यातला प्रदेश, इकडच्या प्रांती मुख्य जंजिरा जो वैतरणी खाडीच्या मुखावर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी किल्ल्याचा बंदोबस्त केलेला, त्याच्यासाठी 150 खंडी चुना मागवलेला. नंतर एका वर्षी उल्लेख आहे की 1200 खंडी गला म्हणजे त्याच्यामध्ये धान्यही येतं, त्याच्यानंतर इतरचे सामान लागतं, मसाले, तांदूळ, गहू किंवा कपडे. ओव्हरऑल वजनाची मापं दिलेली आहेत. जेव्हा वसई प्रांतामध्ये युद्ध चालू होतं 1737 ते 1738-39 पर्यंत, तेव्हा तर इथे पगड्या मागवल्याचे उल्लेख वगैरे आहेत की 300 पगड्या मागवा. कल्याणच्या मुख्य जो कमावीसदार म्हणजे प्रांताचा मुख्य कलेक्टर, कर जमा करणारा, तेव्हा कल्याण प्रांत होता. वसई जेव्हा जिंकून पूर्णपणे मराठी ताब्यात आली तेव्हा कल्याण प्रांताबरोबर दुसरा प्रांत जो वसई प्रांत मराठ्यांनी ताब्यात घेतला. तर ह्या बुरुजाची मापं वगैरे तुम्हाला मी मगाशी सांगितली. आणि हे या बुरुजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य की याला शिडी नाही. आणि एकदा तुम्ही वर गेले की वरच्या पहारेकऱ्यांना इथे जो किल्ला आहे तो ह्या नारळाच्या बनात आहे, नारळाच्या आगारामध्ये. आता इथून जर कोणी समुद्रावरनं आक्रमण केलं तर ह्या बुरुजाच्या पहारेकरांना पहिले दिसणार. पण नॅचरली ह्या नारळी पोफळीच्या बनात असल्यामुळे किल्ले पहारेकरांना इथून येणारं आक्रमण दिसणार नाही, तेव्हा इथून बंदुकांचे बार काढले जायचे. ह्या किल्ल्याचा हा आउटपोस्ट होता डिफेन्ससाठी. चढलं ठीक आहे, उतरायचं कसं? फोटो काढ रे. फोटो वाढला ना, कॉन्फिडन्स कमी व्हायला लागला. म्हटलं आज चढायलाच पाहिजे. 1737 साली जी चिमाजी अप्पांनी मोहीम सुरू केली त्याच्यामध्ये ती 3 वर्ष चालली. तो खूप मोठा टाइम स्पॅन होता. आणि त्याच्यामध्ये जेव्हा शंकराजी केशव फडक्यांनी
बाजीराव भेलोसेंना पाठवून 400 लोकांसह हा किल्ला जिंकून घेतला. 400 लोकांनंतर तिथे 1000 लोकांची शिबंदी असावी असा रिपोर्ट शंकराजी केशव फडक्यांनी चिमाजी अप्पांना लिहून पाठवलेला. प्रत्यक्षात जेव्हा 1738 साली वसईला मोठे युद्ध झालं तेव्हा शंकराजी केशव फडके जे मराठी सेनापती होते त्यांना कायम भीती होती की पोर्तुगीज ते काउंटर अटॅक करतील की जेणेकरून वसईच्या वेढ्याचं लक्ष मराठ्यांचं केंद्रित होईल आणि त्याच्यामुळे ती थोडीशी फौज इथे तरी पाठवते. पण प्रत्यक्षात पोर्तुगीजांनी तसं कधी केलं नाही. पोर्तुगीजांचा उलटा हल्ला इथे कधी झाला नाही आणि 1818 साली शेवटी इंग्रजांच्या माऱ्यापुढे या किल्ल्याने 2 दिवसात मान टाकली आणि आता तुम्ही जसं बघता तसं आहे. 1737 साली झालेल्या मोठ्या मोहिमेच्या युद्धातला हा एक छोटी साखळीतली ही छोटीशी कडी होती. याच्या आधी आपण जे जाऊन आलो त्या किल्ल्याच्या पुढच्या भागात आपण आज हे बघितलं. याच्यानंतर 1737 साली पुढे जे करू ते आता मनोरचा किल्ल्यामध्ये जेव्हा अटॅक झालेला ते त्याचं चित्रीकरण होईल आणि त्याच्यानंतर वसईजवळ वज्रगड बांधला मराठ्यांनी त्याचं चित्रीकरण होईल. तर पुढच्या भागात आपण जरूर भेटू.